नाही खरंय की नाही, गणपती आल्यापासून आपण भांडलोच नाही आहोत. हो, गणपती बाप्पांमुळेच आपण भांडलो नाही. मग काय विचार आहे, कायमचं गणपती बाप्पांना ठेवून घ्यायचं? हे गणपती आणण्याचं खरं कारण हे मुलांनाच माहिती आहे. तुम्ही सारखं भांडत असता म्हणून गणपतीला नवस केलेला त्यांनी ह्या वेळेला. अरे माझं ऐक, मी फक्त ऑफिस मध्ये जाणार आणि लगेच येणार आहे. एका कस्टमरची फाईल आहे ती सापडत नाहीये. बोला आता जायचं शाळेमध्ये. रुक्मिणी मावशी आज प्लीज आम्हाला लवकर घ्यायला ये हा, नाहीतर करताल नेहमी सारखा उशीर. नाही 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 येई ना मी लवकर, काय काळजी करू नकोस बघ तू. हा लवकरच या, नाही तर आमचं गणपतीच्या विसर्जनाला जाणं राहील. ते कसं काय? बाबा म्हणाले तुम्ही याल लवकर, तेवढ्यात हा बोलणार होता रुक्मिणी मावशी आल्या तर वेळेवर. म्हटलं रुक्मिणी मावशी लवकर येणार. अगं माझी गुणाची बाळती, बरं झालं मला वाचवलं ते. आज काय बी होऊ दे बघा, आज मी लवकरच घ्यायला येणार तुम्हासनी. आम्ही लवकर येऊ मग. माधवी फोन उचल. अरे काय एवढा उशीर, कधी जाणार आपण? नेहमीच आहे, पाहिजे तेव्हा कधी येत नाही. अरे उचल उचल माधवी, फोन उचल. बाबा आईचा फोन लागला की नाही? अरे नाही रे, अरे म्हणजे लागलाय पण उचलत नाहीये. काय फोन लागला तरी उचलत नाही? काय करू, नेहमीच आहे. मला वाटतं सचिन ही उचलत नाही म्हणजे गडबड आहे. बाबा मग आपण एक काम करूया का? काय? आपण गणपतीला आपल्या घरीच ठेवूया. तसं नाही करता येत रे, विसर्जन तर करायला पाहिजे ना. पण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मग उत्तर पूजा केव्हाची आटोपली आहे, जास्त वेळ ताट करून चालत नाही. मलाही दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आम्ही एकदा शेवटचं ट्राय करतो. माधवी फोन उचल ग. किती उशीर. काय अरे नाही उचलत आहे. जाऊन दे, चल आपण जाऊया मग. रुक्मिणी एक काम करा, आम्ही निघतो आणि आली माधवी तर तिला सांगा आम्ही खूप वेळ वाट बघितली तिची, पण काय नाही झालं, नाईलाजाने जायला लागेल. बरं काय आता विसर्जन तर करावंच पाहिजे ना. हा चला निघूया मग. चला चला गुरुजी, आशीर्वाद घ्या. चला. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
रोहित फोनही उचलत नाहीये. रोहित प्लीज फोन उचल. काय करू आता मी? मलाही विसर्जनात जायची खूप इच्छा होती. मला सुद्धा विसर्जनाला यायचंय रे. शी, हे फाईलचं नाटक हे आजच व्हायला होतं. रोहितने मला इतके फोन केले, मला एक फोन सुद्धा उचलता आला नाही. त्यामुळेच माझा फोन उचलत नसणार आहे हा. बाई साहेब, पाणी घ्या. पाण्याचं राहू दे बाजूला. मला आधी हे सांग, हे विसर्जनाला केव्हा गेलेत ग सगळे? आत्ताच. होय, तुम्हाला लय फोन केला बघा त्यांनी, पण तुम्ही फोन उचलला नाहीत. मला वाटलं तुम्हाला रस्त्यात भेटला असतील. अगं मला भेटले असते तर मी नसते गेले का त्यांच्या बरोबर? होय, ते बी बरोबर आहे. लय वाट बघितली बघा. पोरं पण लय नाराज झालीत. मी ना इतका ट्राय करत होते, पण एवढं ट्रॅफिक होतं ना विसर्जनामुळे, शेवटी मी चालत आले. तेव्हाच चुकामुक झाली बघा तुमची. रोहित माझ्यावरती खूप चिडला असेल ना ग. जाऊ दे मॅडम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बघा. तुमच्या नशिबातच नव्हतं ते गणपती विसर्जनला जायचं. बरं, मी आता जाऊ का? लय उशीर होते बघा. ठीक आहे, तू जा. रोहित प्लीज फोन उचल. रोहित, रोहित आल्यावरती काय सांगू? एका दिवसासाठी सगळं झालं. ती वाटायला लागली रोहित आल्यानंतर ना खूप चिडचिड करणार आहे तो. काय करू? माझी पण खूप इच्छा होती विसर्जनाला जायची. या फाईलचं नाटक ना या मुलांना, हे बघा, तुम्ही आईला शोधताय. आई इथे बसली आराम करत. आई, आम्ही गणपती विसर्जन करून आलो. मला ना खूप वाईट वाटलं गणपती बाप्पाला निरोप देताना. राहून दे रे, कशाला सांगता हिला? हिला कशाचं वाईट वाटतं का? का मला वाईट वाटणार नाही का? माझं मन दगडाच आहे. दगडाचं नसेल पण कठोर निश्चितच आहे. हे बघ, मी फाईल शोधणं टाकून आली इथे. नाही, काय फायदा? काय फायदा काय? तुझ्याशिवाय विसर्जन व्हायचं तर झालंच ना.
बघता आली नाही का तुम्हाला? मी निघालेच होते, ट्रॅफिक मुळे फसले. थोडा वेळ? अरे किती वाट बघायची? त्या पूजाला इथे घाई होती गाण्याची, आणि विसर्जनाची गर्दी किती होती संध्याकाळी तुला माहितीये ना? आणि लहान मुलाला घेऊन काय गर्दीत हरून जाऊ? लिमिट असते का? प्रत्येक गोष्टीची लिमिट असते. तुला त्या दिवशी सांगितलं होतं, नीट बजावलं होतं. एवढे दिवस ऍडजस्ट केलेस, एक दिवस ऍडजस्ट अजून कर. ऑफिसला जाऊ नकोस तरी नाही. हे बघ, तुमची आणि माझी थोडक्यातच चुकामुक झाली. खोटं वाटत असेल ना तर रुक्मिणी मावशीला विचारा. हे बघ माधवी, साक्ष पुरावे गोळा करून घडलेल्या गोष्टी काय विसरता येतील का? आई, तू विसर्जनाला हवी होतीस ग. बघ, बघतेस ना मुलांचा उत्साह बघ. 5 दिवसांच्या गणपतीची अशी सांगता होईल असं त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं. अरे काय बोलतोयस तू? मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. अरे अरे माझी एक चूक झाली, त्याला मी काय करू? मी सगळं मुद्दाम नाही केलेलं. हे बघ, ऑफिसवरून निघताना तुला फोन करत होते, पण तूच माझा फोन उचलला नाहीस. आणि जेव्हा तू मला फोन करत होतास तेव्हा मी कामात होते. मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला न सांगता विसर्जन कराल. शेवटी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही केलंच ना. वा, छान. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, त्या अशा. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मनातलं खरं सांगितलं की चोराच्या उलट्या बोंबा, हा ना? शेवटी तुला हेच हवं होतं रोहित. अरे पण थोडासा उशीर झाला म्हणून तुम्ही गेलात मला सोडून. थोडीशी वाट बघता नाही आली माझी. काय परत तेच? किती वेळा सांगितलं, किती वेळा. अरे किती थांबलो आम्ही, किती फोन केले तुला. विचार सचिनला, विचार प्रियाला, त्या गुरुजींना विचार. सारखे मला सांगत होते चला चला मुहूर्ताची वेळ टळून चालली. तुला काय वाटतं? हा, बाप्पांना घरी ठेवायचं, विसर्जन करायचंच नाही? चांगलं कोणाशी बोलतोय? अरे किती थांबलो आम्ही, किती फोन केले तुला. विचार सचिनला, विचार प्रियाला, त्या गुरुजींना विचार. सारखे मला सांगत होते चला चला मुहूर्ताची वेळ टळून चालली. तुला काय वाटतं? हा, बाप्पांना घरी ठेवायचं, विसर्जन करायचंच नाही? दगडाचं नसेल पण कठोर निश्चितच आहे. हे बघ, मी फाईल शोधणं टाकून आली इथे. नाही, काय फायदा काय? तुझ्याशिवाय विसर्जन व्हायचं तर झालंच ना. ताई उठ ना, मला झोप लागत नाहीये. मलाही लागत नाहीये. तुला का नाही लागत? मला ना आई बाबांचं भांडण आठवतंय. आपण गणपती बाप्पाला केलेला नवस फुकट नाही ना गेला. तो कसा काय म्हणून का विचारते? आपण नवस काय केला होता? आई बाबा भांडू नये म्हणून. गणपती बाप्पा घरी असेपर्यंत भांडण नाही झालं. हो मग? आणि गणपती बाप्पा गेल्यावर आई बाबांचं भांडण पुन्हा सुरू झालं. असं कसं झालं? मोठी माणसं म्हणतात ना, काय ते, माणसाच्या स्वभावाला औषध नसतं, त्याला देव तरी काय करणार. पण देवाला काय अशक्य आहे? देवाने माणसापुढे हात टेकवलेत. उन्हाळ मुलांसमोर कसे त्यांचे आई बाबा हात टेकवतात तसे. पण आपल्या घरी उलटच आहे. ते कसं काय? आपण आई बाबांसमोर हात टेकले आहेत. हे तू मला बोललायस, आई बाबांना बोलू नकोस. हा का? अरे आपले आई बाबा भांडत असतील तरीही ते वाईट नाही. झोप आता तुला झोप लागेल, मी झोपवते.
अरे माधवी, हे काय चालवलंयस तू? हो हॅलो मॅडम, तुमच्याशी बोलतोय, दुसरं कोणी नाही रूम मध्ये. मी काय चालवलंय? हे बघ, मी खूप दमली आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. एक मिनिट, काय एवढं आभाळ कोसळल्यासारखं करतेस? का बोलत नाहीस कोणाशी? हे बघ, माझं डोकं खूप दुखतंय, प्लीज मला झोपू दे. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला झोपू देणार नाही. तुला घरातली शांतता बघवत नाहीये का? याच तुझ्या शांततेचा ना मुलांना संशय येतोय. शांतता होईल, त्यांनाही हळूहळू सवय होईल. आपल्या भांडणाची कशी झाली होती तशी शांततेची पण होईल. हे बघ, रात्र खूप झालीये, मलाही झोपू दे आणि तूही झोप प्लीज. अरे मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? अरे काय संबंध आहे का? अशी कशी झोपू शकतेस तू? हॅलो माधवी, रोहित, रोहित उठ, अरे ऑफिसला जायचंय ना रोहित. झोपू दे ग. अरे रोहित, माझंही आवरून झालंय, चल उठ लवकर. काय एवढी घाई करते? अजून अलार्म कुठे झालाय? अलार्म वाजलेला आहे. आता काय उद्याच्या अलार्मची वाट बघतोस का? काय अलार्म वाजला? मग तुम्हाला उठवलं का नाहीस? आता काय करते? उठवतीच आहे ना, उठ लवकर. अरे आताच झालाय ना? हा मग ठीक आहे, मग मी परत झोपतो. अरे सुट्टीनंतर आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, मग काय लेट जाणारच का ऑफिसला? शचे, मला तुझ्यासारखी लेट यायची सवय नाहीये. मी एकदम ऑफिसला वेळ जातो. आय एम द मोस्ट पंक्च्युअल गाय इन द ऑफिस. हो, मग आता पुन्हा झोपलास ना तर मी उठवायला येणार नाही. ठीक आहे, परत उठायला येणार नाही म्हणे. कालचा राग अजून डोक्यात आहे वाटतं. पुरुषांचं आपलं बरं आहे, काय डोक्यात ठेवत नाही, अजिबात मनात काय ठेवत नाही. पण या बायका सगळं डोक्यात फीड करून ठेवतात, डिलीटच करत नाहीत. गणपती बाप्पा, किती चांगले दिवस होते रे. 5 दिवस काय मज्जा केली. पुढच्या वर्षी लवकर या. अरे चला, रोहित सरपोतदार गाण्याच्या बैलासारखं परत एकदा राबा. आजपासून आम्ही ठरवलंय की तुमच्या दोघांना आम्ही त्रास नाही देणार. तुम्ही आम्हाला तुमच्या भांडणाचा त्रास दिला तरीही चालेल. ए सचिन, असं बोलायचं नसतं आईला. सॉरी म्हणायला. सॉरी आई, चुकलो मी. राहू दे सचिन, जे खरं तेच बोललास ना तू. खरं तर आम्हालाच आमचं आत्मपरीक्षण करायची गरज आहे.